नमस्कार फ्रेंड्स. आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. आजचा विषय आहे मनाची ताकद. आपल्या मनामध्ये किती ताकद आहे हे समजून घेण्यासाठी रशियन शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. त्या प्रयोगासाठी त्यांनी एका कैद्याची निवड केली की ज्याला दुसऱ्या दिवशी 12 वाजता फाशीची शिक्षा होणार होती. त्याच्या एक दिवस आधी त्या कैद्याकडे ते रशियन शास्त्रज्ञ गेले आणि त्याला विचारलं की तुला उद्या 12 वाजता फाशीची शिक्षा होणार आहे, तू असाही मरणार आहेस तसाही मरणार आहेस, पण या समाजासाठी तुला काहीतरी चांगली करण्याची इच्छा आहे का? हे ऐकून तो सुकावला. त्याला खूप समाधान वाटलं. मरण्याआधी माझ्या हातून काहीतरी चांगली गोष्ट घडते. आणि मग त्याने होकार दिला. तसा तो कैदी शास्त्रज्ञांना विचारू लागला की त्यासाठी मला काय करावे लागेल. शास्त्रज्ञ म्हणाले, तुला काहीच करायचं नाहीये, सगळं काही आम्हीच करणार आहोत. उद्या 12 वाजता तुला एका अंधाऱ्या खोलीत आम्ही घेऊन जाणार आहोत. तुझ्या डोळ्यावरती एक काळ्या रंगाची पट्टी बांधली जाईल. तिथे एक विषारी साप सोडला जाईल. तो साप तुला चावेल, त्याचे विष तुझ्या शरीरामध्ये पसरेल. त्याच क्षणी तुझ्या तोंडातून फिरशील, तू खाली पडशील आणि तुझा मृत्यू होईल. त्यानंतर तुझ्या शरीरामध्ये जे विष निर्माण झाले त्यावर आम्ही संशोधन करणार आहोत की जेणेकरून भविष्यात विषारी साप जर एखाद्याला चावला तर त्यावर आम्हाला चांगल्या प्रकारे औषध निर्माण करता येईल आणि त्याचा जीव वाचू शकेल. शास्त्रज्ञ निघून गेले आणि कैद्याच्या मनामध्ये विचार सुरू झाला. रात्री झोपताना तीच रिपीट कॅसेट त्याच्या मनामध्ये फिरू लागली. जशा प्रकारे त्यांनी प्रोसेस सांगितली होती त्या प्रकारे त्याच्या मनामध्ये रिपीट 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 तेच विचार सुरू झाले. रात्रभर त्याच्या मनामध्ये तेच विचार राहिले. सकाळी उठल्याबरोबर त्याला सगळं काही तेच आठवलं. अगदी सुरुवातीपासून ज्याप्रमाणे प्रोसेस त्यांनी सांगितली होती त्याचप्रमाणे रिपीट कॅसेट त्याच्या मनामध्ये फिरू लागली. सकाळचे 11 वाजले, 11:30 वाजले. शास्त्रज्ञ कैद्याकडे आले. त्याला अंधाऱ्या खोलीत घेऊन गेले. त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली. सापाच्या फुसकाऱ्याचा ऑडिओ सुरू केला. तसं त्याला मनामध्ये वाटलं की माझ्याकडे साप येत आहे. आणि त्याच्या पायावर टचकन टाचणी टोचली. टाचणी टोचतात त्याच्या मनाने त्याला सांगितलंय मला साप चावला. तो खाली कोसळला. त्याच्या तोंडातून फेस यायला लागला. आता पूर्ण शरीर काळं पडलं आणि त्याचा क्षणात मृत्यू झाला. शास्त्रज्ञ यावरच थांबले नाही. त्यांनी त्या बॉडीचं पोस्टमार्टम देखील केलं. पोस्टमार्टम केल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये खरोखर विषारी सापाचं विष आढळलं. तर फ्रेंड्स, हे कसं घडलं? ही आहे मनाची शक्ती. कैद्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोग्रामिंग झालं. रात्री झोपताना आपला सबकॉन्शियस माइंड हा जागरूक असतो. आपण जर झोपताना तोच तो विचार करत राहिलो तर आपल्या मनामध्ये ते खोलवर पोचतं. सकाळी उठल्याबरोबर आपला सबकॉन्शियस माइंड हा जागरूक असतो. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जे खोलवर रुजतं त्यावर तो काम करू लागतो. आणि तेच कैद्याच्या बाबतीत झालं. तर बघा, आपल्या मनाची किती मोठी ताकद आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रचंड शक्ती आहे. परंतु आपण ज्या सूचना देऊ, आपण ज्याचा विचार करू, रिपीटेशन करू, त्याप्रमाणे तो काम करू लागतो आणि तो रिझल्ट आपल्याला मिळतो. मग तो वाईट असो की चांगला असो, सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट काहीच समजत नाही. खरं काय खोटं काय हे त्याला कळत नाही. याचा अर्थ आपल्या मनामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे. फक्त त्याचा उपयोग करून आपल्याला घ्यायचा असतो. तुम्हाला नक्कीच कळाला असेल आपल्या मनामध्ये किती ताकद आहे. आणि खरोखर आपल्याला हवं ते प्राप्त करायचं असेल तर आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचा फायदा घ्यायला हवा.
सबकॉन्शियस माइंडला चांगलं वाईट कळत नाही. आपण जेव्हा चांगल्या गोष्टी त्याच्यावर रुजवू तेव्हाच तो त्याच्यावर काम करतो. आता आपल्या या प्रेग्नन्सी काळामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या मनावर रुजवायच्या आहेत आणि आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आपल्याला सर्व गुण संपन्न आपल्या स्वप्नात जसा बाळ आहे त्याप्रमाणे आपल्याला बाळ प्राप्त करायचं आहे. या स्टोरीतून तुम्हाला काय बोध झाला? तुम्हाला जर खरोखर आपल्या मनाची ताकद कळाली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये नवीन विषय घेऊन, मनाची ओळख. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि ऍक्शन घेत राहा. थँक यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.